SRPF गट क्रमांक 20 वरणगावला तुम्ही बघू शकता जो टोकन नंबर चालून आलाय 74,033 एवढा टोकन नंबर आलेला आहे। बघू शकता तुम्ही या ठिकाणी SRPF गट क्रमांक 20 वरणगाव आहे आणि जो ॲप्लिकेशन नंबर आलाय तो सुद्धा या ठिकाणी 74,032 आलाय। कारण की ॲप्लिकेशन नंबर आणि टोकन नंबर SRPFचा सारखा कोण येते, कारण की यामध्ये मुलींचे फॉर्म नसते त्यामुळे, ठीक आहे। तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी SRPF गट क्रमांक 20 वरणगाव आहे। तर आजची विद्यार्थी मित्रांनो ही अपडेट आहे, रात्रीची अपडेट या ठिकाणी आहे। तर 6 डिसेंबरची ही अपडेट आहे। तुम्ही बघू शकता या ठिकाणी SRPF गट क्रमांक 20 वरणगाव आतापर्यंत जे अर्ज गेले 74,033 अर्ज आतापर्यंत गेले आहे। पोलीस भरती 2025 महाराष्ट्र आजपर्यंत कुठे किती अर्ज आले, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले याबद्दल मी तुम्हाला अपडेट देणार आहे। आणि सर्व काही जे विद्यार्थी मित्रांनो हे प्रूफ दाखवून मी तुम्हाला दाखवणार आहे आणि आजच्या तारखेतले मी तुम्हाला हे पुढे या ठिकाणी अपडेट देणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा आणि आपलं माझी नोकरी कॉर्नर YouTube चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, कारण की असे डेली कंटेंट आपण आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून प्रोव्हाइड करत असतो, तुमच्यापर्यंत पोहोचत असतो। तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी SRPF गट क्रमांक 20 वरणगाव आहे। आजच्या तारखेला 6 डिसेंबरला बघू शकता 74,033 अर्ज आतापर्यंत गेले आहे SRPF गट क्रमांक 20 वरणगाव। त्यानंतरचा जो जिल्हा त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या ठिकाणी जो युनिट बघू शकता मुंबई प्रिझन आहे, मुंबई कारागृह आहे, प्रिझन कॉन्स्टेबल आहे। तर मुंबई कारागृहाला बघू शकता तुम्ही या ठिकाणी भरपूर विद्यार्थ्यांची कमेंट होती की सर मुंबई कारागृहाला किती गेले आहे। तर बघू शकता 1,15,400 अर्ज आतापर्यंत या ठिकाणी मुंबई कारागृहाला गेले आहे। बघू शकता तुम्ही या ठिकाणी कॉन्स्टेबल प्रिझन कॉन्स्टेबलचा फॉर्म आहे, बघू शकतो तुम्ही या ठिकाणी मी तुम्हाला या ठिकाणी दाखवून देतो। तर बघू शकता ॲप्लिकेशन तुम्ही बघू शकता मुंबई प्रिझन आहे आणि जो टोकन नंबर आलेला आहे तर बघू शकता 1,15,400 एवढा टोकन नंबर आलेला आहे। म्हणजे आतापर्यंत जे विद्यार्थी मित्रांनो मुंबई प्रिझन मुंबई कारागृहाला 1,15,400 अर्ज आतापर्यंत गेले आणि त्याचबरोबर ॲप्लिकेशन नंबर तुम्ही या ठिकाणी बघू शकता जो ॲप्लिकेशन नंबर या ठिकाणी निघून आला आहे तर तो बघू शकता या ठिकाणी तर 87,591 एवढा ॲप्लिकेशन नंबर या ठिकाणी आला आहे मुंबई कारागृहचा। तर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या ठिकाणी मुंबई कारागृह आहे, बघू शकता तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशन नंबर मोठा करून दाखवून देतो। 87,591 एवढा ॲप्लिकेशन नंबर आला आहे मुंबई कारागृहचा, बघू शकतो तुम्ही या ठिकाणी। त्यानंतरचा जो टोकन नंबर आला आहे मुंबई कारागृहचा 1,15,400 एवढा टोकन नंबर आला आहे, बघू शकतो तुम्हाला मोठा करून या ठिकाणी दाखवून देतो आकडा। बघू शकतो तुम्ही या ठिकाणी व्हिडिओचा कंटेंट आवडत असेल, क्वालिटी आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करत चला, शेअर करत चला, सबस्क्राइब करत चला, कारण की मी तुमच्यासाठी या ठिकाणी खूप मेहनत करतो, तुमच्यासाठी चांगले या ठिकाणी कंटेंट या ठिकाणी आणत असतो। तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी त्यानंतरचा जो घटक आहे बघू शकता पोलीस कॉन्स्टेबल आहे। आता CP मुंबईत भरपूर विद्यार्थी विचारले आले होते की सर CP पुणे सिटीला किती अर्ज आले। तर आजच्या तारखेला CP पुणे सिटीला बघू शकता जो टोकन नंबर आलाय 89,036 एवढा टोकन नंबर आलेला आहे। तर आतापर्यंत जे अर्ज गेले आहे बघू शकता तुम्ही पोलीस कॉन्स्टेबलचं पद होतं CP पुणे सिटी आहे, बघू शकता तुम्ही जो या ठिकाणी टोकन नंबर चालून आलेला आहे तर तो 89,036 एवढा आलेला आहे। आणि जो ॲप्लिकेशन नंबर आलेला आहे पुणे सिटी पुणे CP पुणे सिटीचा जो ॲप्लिकेशन नंबर आला 72,468 बघू शकता तुम्ही। तर हा आकडा बघू शकता तुम्ही या ठिकाणी CP पुणे सिटीचा आहे, बघू शकता तुम्ही या ठिकाणी जे पोलीस कॉन्स्टेबलचं पद आहे CP पुणे सिटी हे पोलीस कॉन्स्टेबलचं पद होतं। तर टोकन नंबर जो आला 89,036 एवढा टोकन नंबर आला आहे, ॲप्लिकेशन नंबर 72,468 आला आहे, बघू शकता तुम्ही या ठिकाणी। तर CP पुणे सिटीला आतापर्यंत जे अर्ज गेले 59,036 अर्ज आतापर्यंत गेले। त्यानंतरचा जो जिल्हा आहे बघू शकता तुम्ही या ठिकाणी। त्यानंतर बघू शकता हा सुद्धा फॉर्म आत्ताच आहे पोलीस कॉन्स्टेबल, बघू शकता SP वाशिम आहे। SP वाशिमचा जो टोकन नंबर आला आहे फक्त या ठिकाणी आला 3,365 एवढा टोकन नंबर आला आहे, बघू शकता आत्ताच हा टोकन नंबर आहे 3,365, ठीक आहे। बघू शकता तुम्ही या ठिकाणी जो टोकन नंबर आला आहे 3,365 एवढा टोकन नंबर आला आहे जे SP वाशिम आहे, पोलीस कॉन्स्टेबलचं पद होतं। तर सर्वात कमी जे अर्ज गेले तर 3,365 झाले आहे मुलांचा, आणि मुलींचा जो टोकन नंबर हा खूप कमी या ठिकाणी आहे। तर सर्वात कमी अर्ज या ठिकाणी आलेला एक लक्षात ठेवा तुम्ही 3,365 अर्ज आतापर्यंत SP वाशिमला गेले, पोलीस कॉन्स्टेबलचं पद आहे SP वाशिम, बघू शकता तुम्ही SP वाशिमला 3,365 प्लस अर्ज आतापर्यंत गेलेले आहे। त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो पोलीस कॉन्स्टेबलचा पद आहे CP मुंबई आहे, CP मुंबईचा जो टोकन नंबर आला आहे 2,52,026 एवढा टोकन नंबर आला आतापर्यंत CP मुंबईला जे अर्ज गेले आहे 2,52,026 प्लस अर्ज आतापर्यंत CP मुंबईला गेले, बघू शकता तुम्ही या ठिकाणी CP मुंबई आहे। तर CP मुंबईला जे अर्ज गेले 2,52,026 एवढे अर्ज गेलेले आहे। त्यानंतर बघू शकता जे ॲप्लिकेशन नंबर तुम्ही या ठिकाणी बघू शकता 2,16,72 एवढा ॲप्लिकेशन नंबर आलेला आहे जे CP मुंबई आहे। या ठिकाणी बघू शकता तुम्ही या ठिकाणी CP मुंबईला एवढे काही अर्ज आतापर्यंत CP मुंबईला आलेले आहे। त्यानंतरचा जो जिल्हा आहे बघू शकता तुम्ही
त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, पोलीस कॉन्स्टेबल आहे, SP बुलढाणा आहे. SP बुलढाणाचा जो टोकन नंबर आला आहे 8136 एवढा टोकन नंबर आला आहे SP बुलढाणाचा. बघू शकता पोलीस कॉन्स्टेबलचं पद होतं SP बुलढाणा आणि जो अप्लिकेशन नंबर आला होता तो 5797 आला होता. तर आतापर्यंत SP बुलढाणाला जे अर्ज गेले 8136 अर्ज गेले. टोकन नंबर बघू शकता तुम्ही या ठिकाणी, अप्लिकेशन नंबर बघू शकता 5797 आलेला आहे. तर आजच्या तारखेला या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो SP बुलढाणाला 8136 अर्ज आजच्या तारखेला या ठिकाणी आलेले आहे. बघू शकता तुम्ही या ठिकाणी. तर आतापर्यंत जो टोकन नंबर आलाय 8136 आलाय. आतापर्यंत जे अर्ज गेले 8136 आलेले आहे. त्यानंतरचा जो जिल्हा आहे बघू शकता तुम्ही या ठिकाणी. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात जास्त विद्यार्थ्यांची डिमांड होती की सर SP अमरावती ग्रामीण सांगा म्हणून. तर टोकन नंबर बघू शकता SP अमरावती ग्रामीणचा 21367 एवढा टोकन नंबर या ठिकाणी SP अमरावती ग्रामीणचा आलेला आहे. आणि जो अप्लिकेशन नंबर आला आहे बघू शकता तुम्ही 16450 एवढा या ठिकाणी अप्लिकेशन नंबर आलाय. तर आतापर्यंत जे अर्ज गेले आहे SP अमरावती ग्रामीणला तर 21367 अर्ज आतापर्यंत गेलेले आहे. बघू शकता तुम्ही या ठिकाणी टोकन नंबर आहे 21367. बघू शकता विद्यार्थी मित्रांनो SP अमरावती ग्रामीण आहे आणि पोलीस कॉन्स्टेबलचं पद होतं. बघू शकता तुम्ही या ठिकाणी टोकन नंबर 21367 एवढा आलेला आहे. त्यानंतरचा जो जिल्हा आहे बघू शकता तुम्ही CP मुंबईचा बघू शकता. CP मुंबईचा जो टोकन नंबर आहे 2,51,462 आलाय. आणि मी तुम्हाला अगोदरच्या फॉर्ममध्ये 2,52,000 प्लस मी तुम्हाला या ठिकाणी आकडा दाखवला स्टार्टिंगच्या फॉर्ममध्ये. ठीक आहे. त्यानंतर बघू शकता. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, पोलीस कॉन्स्टेबलचं पद आहे CP नागपूर सिटी आहे. बघू शकता तुम्ही CP नागपूर सिटीला जे आतापर्यंत जे अर्ज गेले 34,993 अर्ज गेले आहे जे CP नागपूर सिटी आहे. बघू शकता तुम्ही या ठिकाणी पोलीस कॉन्स्टेबल CP नागपूर सिटीचा आहे. हा या ठिकाणी फॉर्म आहे. बघू शकता तुमच्या डोळ्यासमोर आहे, सर्व काही प्रूफ तुमच्या समोर आहे. जो अप्लिकेशन टोकन नंबर आला आहे 34,993 वेळा टोकन नंबर आलेला आहे. आणि जो अप्लिकेशन नंबर आला आहे 25,270 एवढा अप्लिकेशन नंबर आतापर्यंत आलेला आहे. तर बघू शकता पोलीस कॉन्स्टेबल आहे CP नागपूर सिटी आहे. तर CP नागपूर सिटीला आतापर्यंत जे अर्ज गेले आहे 34,993 अर्ज आतापर्यंत CP नागपूर सिटीला गेले आहे. बघू शकता तुम्ही पोलीस कॉन्स्टेबल पद आहे CP नागपूर सिटी 34,993 अर्ज आतापर्यंत या ठिकाणी गेले. आताच्या कंडिशनला जे CP नागपूर सिटीला 34,993 अर्ज आतापर्यंत गेलेले आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतरचा जो जिल्हा बघू शकता तुम्ही या ठिकाणी स्क्रीनशॉट घेऊ शकता. ठीक आहे. ज्यांनी सुद्धा या ठिकाणी फॉर्म भरला CP ठाणे सिटीला बघू शकता 21,000 प्लस अर्ज गेले आहे. बघू शकता तुम्ही या ठिकाणी. पिंपरी चिंचवडला आतापर्यंत जे अर्ज गेले 17-18 हजार अर्ज आतापर्यंत गेले. बघू शकता तुम्ही या ठिकाणी पिंपरी. त्यानंतर बघू शकता तुम्ही पोलीस कॉन्स्टेबल आहे CP ठाणे सिटी आहे. CP ठाणे सिटीला आतापर्यंत धरून चालू तुम्ही या ठिकाणी 45,000च्या आसपास या ठिकाणी अर्ज गेले जे CP ठाणे सिटी आहे. या ठिकाणी बघू शकता तुम्ही या ठिकाणी CP ठाणे सिटी आहे. तर 45,000 प्लस अर्ज तुम्ही या ठिकाणी धरून चालला CP ठाणे सिटीला गेलेले आहे. ठीक आहे. त्यानंतर बघू शकता पोलीस कॉन्स्टेबलचा पद आहे SP अकोला आहे. पोलीस कॉन्स्टेबल SP अकोलाला बघू शकता जो टोकन नंबर आलाय 11,814 एवढा टोकन नंबर आलेला आहे SP अकोलाला. बघू शकता तुम्ही 11,814 एवढा टोकन नंबर आला आहे जे SP अकोला आहे. बघू शकता पोलीस कॉन्स्टेबलचं पद होतं SP अकोला हे पद होतं 11,814 अर्ज आतापर्यंत या ठिकाणी गेलेले आहे. बघू शकता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पोलीस कॉन्स्टेबल आहे SP अकोल्याला तर 11,814 प्लस अर्ज आतापर्यंत SP अकोल्याला गेलेले आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतरचा जो जिल्हा बघू शकतो. त्यानंतर बघू शकता पोलीस कॉन्स्टेबल आहे SP वाशिम आहे. मी तुम्हाला स्टार्टिंगला फॉर्म दाखवला आहे. आतापर्यंत 3300 प्लस अर्ज गेले टोकन नंबर गेला SP वाशिमचा. ठीक आहे. आणि त्याचबरोबर अप्लिकेशन नंबर बघू शकता 2,588 आहे. तर मी तुम्हाला अप्लिकेशन नंबर दिलेला आहे SP वाशिमचा स्टार्टिंगला दाखवलेला आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो पोलीस कॉन्स्टेबलचं पद होतं SP नागपूर ग्रामीण आहे. SP नागपूर ग्रामीणला बघू शकता 15,603 अर्ज आतापर्यंत गेले. तर धरून चला 17,000 पर्यंत अर्ज गेले आतापर्यंत. धरून चला की SP नागपूर ग्रामीणला जे आतापर्यंत 17,000च्या आसपास या ठिकाणी अर्ज गेले. अप्लिकेशन नंबर बघू शकता 11,513 अप्लिकेशन नंबर आलाय. त्यानंतर बघू शकता तुम्ही या ठिकाणी बिरशी कॅम्प गोंदिया आहे. बघू शकता तुम्ही SRPF गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदिया म्हटलं जाते. बघू शकता तुम्ही जो टोकन नंबर होता 32,963 होता. अप्लिकेशन नंबर सुद्धा 32,963 होता. पण आताच्या कंडिशनला 35,000 अर्ज आतापर्यंत गेल्याचे SRPF गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदिया या ठिकाणी बघू शकता तुम्ही बिरशी कॅम्प गोंदिया. तर बिरशी कॅम्प गोंदियाला तुम्ही धरून चला 35,000 अर्ज आतापर्यंत गेले आहे. जे बिरशी कॅम्प गोंदिया आहे SRPF गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदिया. तर बिरशी कॅम्प गोंदियाला आतापर्यंत जे 35,000 अर्ज आतापर्यंत गेले SRPF गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदियाला. ठीक आहे. त्यानंतरचा जो जिल्हा बघू शकतो.
त्यानंतर बघू शकता पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर आहे एसपी धाराशिव आहे, जो ॲप्लिकेशन नंबर आलाय 9675 आलाय, पण धरून चला की 10,000 पर्यंत आतापर्यंत अर्ज या ठिकाणी गेले. एसपी धाराशिव चालक पोलीस कॉन्स्टेबल चालकचा पद होतं एसपी धाराशिव, 10,000 अर्ज तुम्ही या ठिकाणी पकडून चला धरून एसपी धाराशिवची तुम्ही या ठिकाणी पेमेंट स्कीम बघू शकता. जो ॲप्लिकेशन नंबर होता 9675 तर धरून चला या ठिकाणी की 10,000 पर्यंत या ठिकाणी ॲप्लिकेशन नंबर गेला आहे. आणि त्याचबरोबर जो टोकन नंबर आहे तर तो जे विद्यार्थी मित्रांनो 11 किंवा 11,500 आसपास या ठिकाणी टोकन नंबर गेला आहे एसपी धाराशिव चालकचा. ठीक आहे. त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो सीपी मुंबईचा मी तुम्हाला स्टार्टिंगला फॉर्म दाखवलेलाच आहे. 2,52,000च्या वरता अर्ज गेले सीपी मुंबईला. आणि त्याचबरोबर तुम्ही प्रिझन कॉन्स्टेबलचा पहा, जे पोलीस कॉन्स्टेबल प्रिझन कॉन्स्टेबल आहे पुणे प्रिझन आहे, बघू शकता 84,671 टोकन नंबर निघून आला होता, पण आणि ॲप्लिकेशन नंबर आला होता 58,474. आतापर्यंत धरून चला 90 ते 95,000च्या आसपास या ठिकाणी आकडा गेला आहे. जे पुणे कारागृह आहे, पुणे प्रिझन आहे, पुणे प्रिझनचा जो आकडा आहे हा 90 ते 95,000च्या आसपास या ठिकाणी गेलेला आहे, एक लक्षात ठेवा. ठीक. त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो पोलीस कॉन्स्टेबल SRPFचा पद आहे. SRPF गट क्रमांक 7 दौंड आहे. जो टोकन नंबर ॲप्लिकेशन नंबर आला होता 44,428 आला होता, पण आतापर्यंत धरून चला 47,48,000च्या आसपासच अर्ज गेले. 47,000 किंवा 48,000 या ठिकाणी अर्ज गेले आहे, बघू शकता तुम्ही या ठिकाणी. तर जे या ठिकाणी SRPF गट क्रमांक 7 दौंड आहे या ठिकाणी बघू शकता विद्यार्थी मित्रांनो SRPF गट क्रमांक 7 दौंड आहे. तर SRPF गट क्रमांक 7 दौंडला जे आतापर्यंत 47,000 तरी तुम्ही या ठिकाणी धरून चला या ठिकाणी. नाशिक प्रिझनचा तुम्ही ॲप्लिकेशन नंबर बघू शकता 31,276 होता नाशिक प्रिझनचा. आता या फॉर्मचा टोकन नंबर दाखवून देतो. नाशिक कारागृहाचा टोकन नंबर तुम्ही बघू शकता या ठिकाणी 42,000 होता, पण आतापर्यंत धरून त्याला 50,000 पर्यंत टोकन नंबर गेला आहे. नाशिक कारागृहाचा नाशिक प्रिझनचा 50,000च्या आसपास या ठिकाणी अर्ज गेलेला आहे, एक लक्ष. त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो एसपी नाशिक ग्रामीण आहे. एसपी नाशिक ग्रामीणचा जो अर्ज क्रमांक आला होता 10,329 आला होता, तर आतापर्यंत धरून चला 11 किंवा 11,500 एवढा ॲप्लिकेशन नंबर गेला आहे नाशिक ग्रामीणचा. आणि त्याचबरोबर जो टोकन नंबर आहे नाशिक ग्रामीणचा टोकन नंबर बघू शकता जो या ठिकाणी 14,000च्या आसपास होता, पण 15 ते 16,000 तुम्ही या ठिकाणी धरून चला 15 किंवा 16,000 अर्ज आतापर्यंत नाशिक ग्रामीणला गेलेले आहे. आणि जो ॲप्लिकेशन नंबर हा सुद्धा 11,000च्या आसपास या ठिकाणी गेला, 11 किंवा 12,000च्या आसपास. ठीक आहे. त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो एसपी वाशिम आहे. एसपी वाशिम चालकचं पद आहे, ड्रायव्हरचं पद आहे. जो ॲप्लिकेशन टोकन नंबर आला होता 4,759 आला होता, धरून चला 5 किंवा 5,500च्या आसपास या ठिकाणी अर्ज गेले आहे. जे पोलीस कॉन्स्टेबलचं पद आहे, ड्रायव्हरचं पद आहे, एसपी वाशिमचं पद आहे. या ठिकाणी एसपी वाशिमला बघू शकता तुम्ही 5 किंवा 5,500 अर्ज आतापर्यंत गेले आहे, टोकन नंबर गेलेला आहे. त्यानंतर प्रिझन कॉन्स्टेबल आहे नागपूर कारागृह बघू शकता तुम्ही. नागपूर कारागृहाचा जो टोकन नंबर आला होता 64,932 आला होता, पण आतापर्यंत तुम्ही धरून चला की प्रिझन कॉन्स्टेबल आहे नागपूर कारागृहाला आतापर्यंत जे अर्ज गेले आहे 70,000च्या वरती अर्ज आतापर्यंत गेले आहे. या ठिकाणी नागपूर कारागृह नागपूर प्रिझनला बघू शकता तुम्ही 70,000च्या वरती आतापर्यंत अर्ज गेले, 70,000 प्लस अर्ज आतापर्यंत नागपूर कारागृहाला गेलेले, एक लक्षात ठेवा. मला जे विद्यार्थी मित्रांनो एकही विद्यार्थी या ठिकाणी फोटो पाठवत नाही, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर खूप काही मेहनत करून या ठिकाणी फोटो भेटत आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. कारण की भरपूर विद्यार्थी आपल्याला सपोर्ट या ठिकाणी करत नाही, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर बघू शकता पोलीस कॉन्स्टेबलचं पद आहे एसपी नांदेड आहे. एसपी नांदेडला बघू शकता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या ठिकाणी जो टोकन नंबर आला होता 11,573 होता, पण धरून चला 12,500च्या आसपास या ठिकाणी टोकन नंबर गेला. 12,500 किंवा 13,000 तुम्ही धरून चला 12,500 किंवा 13,000च्या आसपास या ठिकाणी टोकन नंबर गेलाय, जे एसपी नांदेड आहे. या ठिकाणी बघू शकता तुम्ही. आणि ॲप्लिकेशन नंबर जो होता 9,000 होता, पण धरून चला की 10,000च्या आसपास या ठिकाणी ॲप्लिकेशन नंबर गेलेला आहे. जे एसपी नांदेड आहे पोलीस कॉन्स्टेबलचं पद आहे, तर या ठिकाणी तुम्ही धरून चला 13,000 पर्यंत टोकन नंबर या ठिकाणी गेलेला आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या ठिकाणी त्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हरचं पद आहे, चालकचं पद आहे, एसपी नाशिक आहे. एसपी नाशिक ग्रामीणला तुम्ही बघू शकता या ठिकाणी जो टोकन नंबर आला होता तो 19,000 होता, पण धरून चला 21 ते 22,000 पर्यंत टोकन नंबर गेलेला आहे. आणि जो ॲप्लिकेशन नंबर आहे 16,582 होता, पण 18,000 पर्यंत तुम्ही या ठिकाणी धरून चला. ठीक आहे. एवढे काही अर्ज आतापर्यंत या ठिकाणी आले आहे. नाशिक ग्रामीण चालक या ठिकाणी बघू शकता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या ठिकाणी. त्यानंतर बॅट्समनचा हा फॉर्म आहे, जे या ठिकाणी वाशिम बॅट्समन आहे. वाशिम बॅट्समनला जो अर्ज आले होते आतापर्यंत 1425 आले होते, पण आतापर्यंत धरून चला 1700 पर्यंत अर्ज आतापर्यंत गेले आहे. वाशिम बॅट्समनला 1700च्या आसपास या ठिकाणी अर्ज गेले, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या ठिकाणी कॉन्स्टेबल ड्रायव्हरचं पद एसपी हिंगोली चालक आहे. तर एसपी हिंगोली चालकला आतापर्यंत जे अर्ज गेले 8,734 गेले आहे, पण धरून चला या ठिकाणी तुम्ही 9,500 पर्यंत अर्ज आतापर्यंत गेले. टोकन नंबर गेला 9,500 पर्यंत गेला. जे पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हरचं पद आहे एसपी हिंगोली चालक आहे. या ठिकाणी एसपी हिंगोली चालकला तुम्ही धरून चला या ठिकाणी 9,500 पर्यंत अर्ज गेले. ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. आता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आजच्या इथंच थांबतो. व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.